श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत, ज्याला आपण कर म्हणतो, तर ही किंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो, त्यामुळे या सणाला खूप धार्मिक महत्त्व दिले जाते. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तिला संक्रांत असे म्हटले जाते आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा जो काळ असतो तो सौम्य काळ म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म हे संपून जातात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवसांना सुरुवात होते आणि म्हणून असं म्हटलं जातं की यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडली जातात, म्हणून केलेले दान, पुण्य, उपाय याचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आणि ते आपल्याकडे अक्षय राहते, कधीही संपत नाही. आणि भोगी भोग म्हणजेच उपभोगाचा दिवस. या दिवशी जुने आणि न वापरलेल्या वस्तू हे काढून आयुष्यातील नकारात्मकता काढून जो वाईट गोष्टी असतात त्याचा त्याग केला जातो. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात वाईट काही मागील जन्माचे भोग असतात, ते भोगत असतात आणि ते भोग कमी व्हावे यासाठी भोगीचा दिवस आपण साजरा करत असतो. हा सण नवीन वर्षाची आणि नवीन आयुष्याची सुरुवात दर्शवत असतो. जुन्याचा त्याग करून नव्याची सुरुवात करत असतो. तर बघा, म्हणूनच भोगीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जो तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तर या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो मंगळवारी उद्या आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, घराच्या उंबरठ्यावरती ही वस्तू एक ठेवायची आणि असा हा उपाय एक तुम्हाला सांगणार आहे जो आपल्याला भोगीला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व देवदेवतांचे जे काही तत्व आहे तर ते पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच या भोगीला काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. भोगी हा सण दिवस जो आहे तो आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व समस्या, संकट, अडचणी, अडथळे दूर करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे ते आपण भोगत आहे तर त्या भोगांचा त्याग करण्यासाठी भोगीचा दिवस साजरा करत असतो. आता बघा, या भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी, बाजरीची भाकरी घरामध्ये बनवतो आणि तोच नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो.
तसंच याबरोबर आपण काही प्रभावी सेवा किंवा उपाय केला तर ते खूप प्रभावी ठरतात. यामुळे आपल्या बघा आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात पैशांच्या, त्याला तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. बघा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात. आता बघा घरात लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच नाही, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये एकोपा, प्रेम, घरामध्ये एकमेकांचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणं महत्त्वाचं आहे. जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरात असतं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु त्यासोबतच आपल्याला घरातील वातावरण लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार त्या करायच्या आहेत. कारण बघा काही दिवसांचे महत्त्व जे असते ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या खूप गोष्टी परिणाम करतात आणि त्यामुळे भोगीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. भोगीच्या दिवशी उंबरठ्यावरती हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात. कारण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी घरात येण्याचा मार्ग नसतो, तर ऊर्जा येण्याचा देखील मार्ग असतो असं मानलं जातं. म्हणून भोगीच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर काही गोष्टी ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आनंद येत असतो, प्रगतीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात आणि कुटुंबाची प्रगती होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, कारण भोगीच्या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला त्यासाठी पांढरे तीळ, थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि मग एक तांब्याचा कलश घ्यायचा. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या, पांढरे तीळ, हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. म्हणजेच सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. बघा या दिवशी आपण सूर्यदेवांना जल अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदतं. आणि घरातील एका व्यक्तीने जल अर्पण केलं तरी चालतं किंवा घरातील ज्या व्यक्तींना शक्य होईल त्यांनी सर्वांनी सूर्यदेवांना जल हे नक्की अर्पण करायचं. या दिवशी तुम्ही फक्त एवढी गोष्ट केली तरी तुम्हाला सूर्यदेवांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. यानंतर बघा तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची. देवांना स्नान घालताना त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि त्यांनी देवांना स्नान घालायचं. भोगीच्या दिवशी चुकूनही कोरडी देवपूजा करू नका. व्यवस्थित देवांना स्नान घालून धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करा. आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या घराची लादी या दिवशी स्वच्छ पुसून काढायची, घराची स्वच्छता करायची. कारण बघा भोगी जी आहे ती आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, वाईट भोग दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. म्हणून आपलं घर संपूर्णपणे स्वच्छ करायचं. फरशी पुसण्याच्या पाण्यात तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आणि त्याने घर स्वच्छ करून घ्यायचं. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तर बघा भोगीच्या दिवशी तुम्ही जेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे तेव्हा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा, शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि हे जे पाणी आहे तर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजा उघडला की उंबरठ्यावरती टाकायचं. तो आपल्या बाहेर शिंपडायचं. उंबरठ्याच्या डाव्या उजव्या बाजूला शिंपडायचं आणि यानंतर स्वच्छ कपडा घेऊन ते स्वच्छ पुसून काढायचा, कोरडा करायचा उंबरठा. रात्रभर बघा आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी दरिद्रता आलेली असते आणि आपण असं जेव्हा तिथे पाणी शिंपडतो तेव्हा ती नकारात्मकता, लक्ष्मी आपल्या घरात येत नाही, आपल्यापासून दूर राहते. त्यामुळे असं पाणी तुम्हाला सर्वप्रथम शिंपडून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर हळदीचं लेपन करायचं.
हळदीचं लेपन करून झाल्यानंतर हा मुख्य उपाय करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं. तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल किंवा मग साधं तेल असेल तरी चालेल. त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे, त्यावर तो दिवा ठेवायचा आणि हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन जायचा आणि घराच्या उजव्या साईडला ठेवून द्यायचा. जर भोगीच्या दिवशी सकाळी आपण असा दिवा तुमच्या मुख्य दरवाजावरती लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते, कुटुंबाची प्रगती होते. कारण तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली असते, म्हणून तिळाला खूप जास्त महत्त्व आहे संक्रांतीच्या काळामध्ये. आणि म्हणूनच भोगी संक्रांत या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर जो आहे तो केला जातो. आता हा दिवा असा आपल्याला तिथे लावल्यानंतर हळद कुंकू फुलं अर्पण करायची, अक्षता अर्पण करायचं, धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं कुंकू हळद पाणी टाकून मिक्स करायचं आणि त्याने तुम्हाला उंबरठ्यावरती उजव्या आणि डाव्या साईडला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच हळद कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं स्थान म्हणजेच उभी 8 बोटं ओढून घ्यायची. ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो, कलशावरती ज्या पद्धतीने कुंकवाची बोटं ओढत असतो, तर त्याच पद्धतीने तुम्हाला 8 बोटं जी आहे ती उंबरठ्यावरती मधोमध ओढायची. अष्टलक्ष्मीचं स्थान हे आहे ते खूप शुभ मानलं जातं. पहिलं बोट ओढल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी बोलायचं, दुसरं धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी 8 बोटं ओढताना ही 8 नावं तुम्हाला घ्यायची. ही अष्टलक्ष्मी जी आहे ती आध्यात्मिक, भौतिक आणि व्यावहारिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आणि जेव्हा तुम्ही अष्टलक्ष्मी मुख्य दरवाजावरती काढता उंबरठ्यावर, तेव्हा प्रत्येक लक्ष्मी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुख प्रदान करते आणि म्हणूनच तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची, फुलं अर्पण करायची, पूजा करायची आणि त्याच हळद कुंकवाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक तयार करायचं, त्यालासुद्धा हळद कुंकू लावायचं आणि तसेच एक स्वस्तिक स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं. या दिवशी बघा घरामध्ये भोगीची भाजी बनवतो, बाजरीची भाकरी बनवतो, हे सर्व काही आपल्या स्वयंपाकघरात करत असतो आणि आपलं स्वयंपाकघर हे साक्षात अन्नपूर्णा वास करत असते. या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते, अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. अन्नपूर्णा मातेचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहावा, तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कृपा भासू नये म्हणून स्वयंपाकघरात एक स्वस्तिक काढायचं. त्याचबरोबर या दिवशी सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आणि तुळशी मातेला जल अर्पण करताना त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि फुलं अक्षदा अर्पण करायच्या, 11 प्रदक्षिणा घालायच्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर फक्त एवढाच तुम्ही जर मनोभावे हा उपाय केला तर संपूर्ण भोगीचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. सूर्यदेव इंद्रदेव तुम्हाला जे आहेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त होईल. अखंड घरात लक्ष्मी प्राप्त होईल. घरामध्ये सतत जे काही भोग आहेत, अडचणी आहेत, तर त्या 100% दूर होतील. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.